ओके. आता प्रोटिस्टा ह्या किंगडममध्ये आपण बघितलं तर प्रोटिस्टामध्ये आपल्याला पुन्हा एका ॲक्टिव्हिटीमध्ये बघूयात. आपण एका ग्लास स्लाईडमध्ये आपण घेणार आहोत. ग्लास स्लाईड कशाची, आता इथे आपण मगाशी जसं कर्ड घेतलं तसं इथे आपल्याला एखाद्या तलावातलं छोटंसं डबक्यातलं पाणी, पॉन्ड वॉटर म्हणतो आपण, तसं आपल्याला, किंवा साचलेलं, खड्ड्यात साठलेलं जे पाणी असतं, शुद्ध पाणी असतं, ते त्या पाण्याचा काय आहे एक ड्रॉप घ्यायचा आहे आणि तो ग्लास स्लाईडवर ऑब्झर्व इट अंडर द लो पॉवर अँड हाय पॉवर मायक्रोस्कोप. लो पॉवरचे किंवा हाय पॉवर कुठेही तुम्ही यू विल फाइंड द सम मोटाईल मायक्रोब्स. मोटाईल म्हणजे मोशनाइज असलेले तुम्ही कुठल्याही प्रकारच्या लो पॉवरच्या किंवा हाय पॉवर दोन्ही याच्यामध्ये त्याचं ऑब्झर्वेशन होऊ शकतं. मग तेव्हा तुम्हाला काय दिसणार आहे तर असे काही मोटाईल मायक्रोब्स दिसून येतात. असे हलणारे काही मायक्रोब्स असणार आहेत, ते म्हणजे काय आहेत प्रोटिस्टा टाईपचे ऑर्गॅनिझम्स असणार आहेत की ज्यांना आपल्याला इररेग्युलर शेप आहे, शेप त्यांचा काही सेम नाही आहे, इररेग्युलर आहे आकार. दीज आर द अमिबे आणि त्याला काय म्हणणार आपण अमिबा असं म्हणणार आहोत. मग हे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत ह्याचे तर प्रोटिस्टा आर द सिंगल कॉल्ड ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस एनक्लोज इन न्यूक्लियर. बघा पहिला काय आहे, पुन्हा आपण पहिला बघूया. प्रोटिस्टा आर द सिंगल कॉल्ड ऑर्गॅनिझम्स. सिंगल आहे, तो सिंगल सेल आहे ऑर्गॅनिझम, सिंगल सेल्युलर आहे, युनिसेल्युलर आहे, विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. त्याच्यामध्ये व्यवस्थित एक न्यूक्लियस स्पष्टपणे दिसून येतो. एनक्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. जो न्यूक्लियस हा न्यूक्लियस आहे आणि हा जो त्याच्यावरचा पट्टा दिसतो तो न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. ओके. आणि हा सेल आणि हा त्याच्यावरचा असलेला सेल मेम्ब्रेन आपल्याला दिसून येते. ओके. हे प्रोटिस्टा आर द सिंगल कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड एनक्लोज इन द न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्यानंतर सेकंड आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं आहे तर सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय दिसेल, दे हॅव द स्युडोपोडिया. तर स्पेलिंग बघा, PS आहे. स्युडोपोडिया म्हणजेच काय आहे, जो आभासी असं आपण म्हणू शकतो. और हेअर लाईक सिलिया और विप लाईक फ्लॅजिला फॉर द लोकोमोशन. म्हणजे स्युडोपोडिया आहे किंवा त्याचा हेअर लाईक इथे आपल्याला म्हणू शकतो. हे बघा धाग्यांसारखे जे आहेत, हेअर लाईक सिलियाज आहेत त्याच्यावर केसांसारखं, आणि त्याचप्रमाणे विप लाईक फ्लॅजिला आहे. हा जो आपल्याला दिसतोय फ्लॅजिला, हे काय आहे, हे सगळे प्रोटिस्टा आहेत. आणि हे प्रोटिस्टा ह्यांचा उपयोग कशासाठी होतो, लोकोमोशनसाठी. लोकोमोशन म्हणजेच काय, स्थलांतर करण्यासाठी, एका ठिकाणाहून दुसरीकडे मोशनाइज होण्यासाठी, एका दुसरीकडे जाण्यासाठी या स्युडोपोडिया म्हणजे बाहेरचं जे आवरण आहे त्याचा तो उपयोग करून घेत असतो. लक्षात आलं आहे. त्यानंतर तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचं आहे. थर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे ॲट्रोट्रॉप्स. फॉर एक्झाम्पल द युग्लिना व्होल्वॉक्स कंटेन द क्लोरोप्लास्ट. या युग्लिनासारख्या जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं. क्लोरोप्लास्ट आहे म्हणजेच काय, थोडासा तो ग्रीनिश कलरचा आपल्याला तो दिसून येणार आहे. क्लोरोप्लास्ट हे ज्याच्यामध्ये असणार आहे ते काय आहे, ग्रीनिश. मग हे अजून कशामध्ये जर आपण बघितलं प्लॅन्ट्समध्ये पण, प्लॅन्ट्सची पानं जी आहेत, झाडाची पानं ही ग्रीन असण्याचे कारण काय आहे की त्याच्यामध्ये क्लोरोफिलचं प्रेझेन्स आहे, क्लोरोप्लास्टचं प्रेझेन्स आहे, म्हणून ते हिरवे दिसतात. तसंच युग्लिनासारख्या ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा क्लोरोप्लास्ट असतो. व्होल्वॉक्स कंटेन द क्लोरोप्लास्ट. ओके. म्हणून ते आपल्याला थोडेसे हिरवट असे दिसत असतात. मग हेटरोट्रॉप्स फॉर एक्झाम्पल अमिबा अँड पॅरामेशियम. जसं हेटरोट्रॉप्सचं आपण घेतलं तर अमिबा आणि पॅरामेशियम हे प्रोटिस्टाचे एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील. लक्षात आलं सगळ्यांना. हा झाला किंगडम प्रोटिस्टा. आता आपल्याला बघायचं आहे किंगडम फंगी जे आहे की हे जे डेड ॲनिमल्स वगैरे जे असतात त्याच्यावर आपल्याला हे जे आपल्याला बघा इथे दिसत आहेत फंगस, बुरशी वगैरे अशा त्या छोट्या आलेल्या दिसत आहेत. आणि ते काय, बुरशी आल्यामुळे तिथे फंगस तयार झालेले कवके असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतोय, असे कवके तयार झालेले दिसून येतील. आता ह्याच्यासाठी बघूयात आपण ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ द ब्रेडचा एक असा ओलसर ब्रेड झालेला आहे. और भाकरीचा जर असा तुकडा, पण शिळी भाकरी असेल, खराब होत आली असेल, अँड कीप इट इन द कंटेनर विथ लीड
फॉर 2 to 3 days. भाकरी किंवा ब्रेडचा काही थोडासा ओलसर झालेला भाग घ्या आणि तो काय करायचा 2-3 दिवस एखाद्या कंटेनरमध्ये ठेवायचा आहे, झाकण ठेवून त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. नक्कीच काय होणार आहे, ब्रेड किंवा भाकरी असू दे ते कुठलाही अन्नपदार्थ राहणार आहे का 2-3 दिवस? नाही, ते खराबच होणार आहे. म्हणजे खराब होणार आहे म्हणजे त्याच्यावर फंगस तयार चढलेला असणार आहे. मग ते फंगस आपल्याला पाहायचं आहे. 2-3 दिवस आपण जर झाकण ठेवून त्याच्यामध्ये ठेवलं तर आपल्याला काय दिसणार आहे, 2-3 दिवसानंतर त्याच्यावर अशा बुरशी आलेल्या, आपण जर मायक्रोस्कोपने बघितलं तर अशा प्रकारचे त्याच्यावर काय आहे थ्रेड, कॉटन थ्रेड लाईक टफ्स त्याच्यावर आपल्याला दिसून येतील, फाउंड ग्रोईंग ऑन द सरफेस ऑफ द ब्रेड. हे आपण आता दिसतं, हे भिंगामधून बघतो म्हणून मोठे मोठे आहेत, असेच तुम्ही बघितले तर अगदी तुम्हाला छोटे दिसतील. ओके, आहे आपल्याला अशा प्रकारचं त्याच्यामध्ये टफ मीन्स द बंच ऑर कलेक्शन ऑफ द थ्रेड्स, बंच ऑर कलेक्शन ऑफ थ्रेड्स. मग हेच जर आपण पुन्हा ते काढून घेतले आणि मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर तुम्हाला आणखीन क्लिअरिटी त्याच्यामध्ये दिसून येणार आहेत. मग आपल्याला ह्याच्यावरनं कॅरेक्टरिस्टिक्स काय काय बघायला मिळतील तर कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहे, दीज आर द नॉन ग्रीन. हे ग्रीनिश कलर असतात का तर नाही, ह्याच्यामध्ये हे नॉन ग्रीन आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी हे अशी आपल्याला त्याची बुरशी आलेली बऱ्याच ठिकाणी झाडांवर असेल, कुठल्या एखाद्या पदार्थावर असेल, खाण्याच्या अन्न शिळ्या अन्नावर असेल, अशी आपल्याला दिसून येते. तर पहिलं काय आहे, दीज आर द नॉन ग्रीन अल्गे. ओके, नॉन ग्रीन आहे, युकॅरियोटिक आहे आणि हेटोट्रॉफिक आहे. ओके, युकॅरियोटिक आहेत आणि हेटोट्रॉफिक, हे आपल्याला 3 त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पहिले बघायचे आहेत. युकॅरियोटिक आहेत आणि स्ट्रक्चर सेलचं कसं आहे, युकॅरियोटिक आहे आणि हेटोट्रॉफिक दुसऱ्यांवर, कारण मृत ह्याच्यावर खराब झालेल्या अन्नावरच ते काय आहे ते जगत असतात. मोस्ट ऑफ देम आर द सॅप्रोफाइट्स, म्हणजेच काय मृत ह्याच्यावर जगणारे आहेत म्हणून त्यांना सॅप्रोफाइट्स आहेत. दे फीड अपॉन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ. पुन्हा त्यांचा सेल वॉल आपण बघायला गेलो तर काय आहे, अतिशय टफ असा असतो, म्हणजे कठीण असतो, टणक असतो आणि कॉम्प्लेक्स शुगर त्याच्यामध्ये असतो की ज्याला आपण चिटीन असं, चायटीन असं, चिटीन असं, कायटीन असं, चिटीन नव्हे कायटीन असं त्याला म्हटलं जातं, ज्याला कॉम्प्लेक्स शुगर त्याचा सेल वॉल, बाहेरचं आवरण, सेल मेम्ब्रेनच्याही बाहेरचं आवरण काय आहे, सेल वॉल आहे आणि ते कायटीन नावाच्या पदार्थाने म्हणजे तयार झालेलं लक्षात आहे. त्यानंतर फोर्थ आहे, सम फंगी आर द थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट. त्याच्यानंतर काही हे काय आहे, थ्रेड लाईक असतात आणि त्याच्यामध्ये मेनी न्यूक्लियाय प्रेझेंट असतात, बरेच न्यूक्लियस, हे असे छोटे छोटे जर बघितले आपण, हे रेड कलरचे अनेक न्यूक्लियाय त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात ना, धाग्यांसारखे असतात. हे आपण आता मायक्रोस्कोपिकली बघतो म्हणून खूप मोठं दिसतं आपल्याला. इन द सायटोप्लाझ्म, सायटोप्लाझ्म म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या आतमधला जो भाग आहे ज्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनिल्स सिच्युएट असतात त्याला सायटोप्लाझ्म म्हणजे प्रद्रव्यपटल असं त्याला म्हटलं जातं. ओके, त्यानंतर आहे पुढे, त्यानंतरचं आहे की 5वं त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे, एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. बेकर्स यीस्ट, ॲस्पॅरगिलस दॅट इज अ फंगस ऑन द कॉर्न, मक्यावर आलेलं फंगस वगैरे आपण म्हणू शकतो. पेनिसिलियम, मशरूम्स, हे सगळे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत आपल्याला कसले तर फंगीचे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे पेनिसिलियम आहे, नंतर हे काय आहे बघा, मशरूम्स आहेत. अशा प्रकारे आपल्याला ही रॉबर्ट हार्डिंग विटॅकरची ही 5 किंगडम सिस्टीममधले आपण 3 बघितले, मोनेरा, प्रोटिस्ट आणि फंगीचे आपण त्या ॲक्टिव्हिटीमधून आमचं पाहिलेलं आहे आणि प्लस त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. आता प्लांट आणि ॲनिमेलिया जे आहे ते आपल्याला पुढच्या वर्षी वगैरे त्याचा अभ्यास आला आहे. सध्या आपल्याला ह्या तिघांचंच आहे. आता ह्याच्यानंतर आपण डायरेक्टली क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्सकडे जाणार आहोत. ओके स्टुडंट, ओके लेट अस स्टार्ट द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्सचं आता आपल्याला मायक्रोब म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम जे सूक्ष्मजीव आहे त्यांचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. ओके, जर आपण बघायला गेलं क्लासिफिकेशनमध्ये तर अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर द लार्जेस्ट इन नंबर. जर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये बघायला गेलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम हे अतिशय लार्जेस्ट नंबरने आपल्याला दिसून येतील, सर्वात जास्त प्रमाणात आहेत आणि अगदी मिलीमीटरमध्ये त्यांचं काय असतं, आपण त्याचं जर मोजमाप काढायला गेलो तर ते मिलीमीटरमध्ये, तुम्ही तुमची पट्टी स्केल घेतली तर ती सेंटीमीटरमध्ये असते बघा, 1 ते 15 सेंटीमीटर.
त्याच्यामध्ये 0 ते 1, 1 to 2 आपण बघायला गेलो. पुन्हा मध्ये मध्ये बारीक बारीक लाईन्स तुम्ही मोजल्यात का? किती असतात त्या? 10 असतात. म्हणजे 10 जेव्हा लाईन होतात तेव्हा 1 सेंटीमीटर कंप्लीट होतं. पुन्हा त्या बारीक बारीक 10 लाईन किती? 200, अशा 15 सेंटीमीटर म्हणजे 15, 10, 150 लाईन्स त्याच्यावर असतात जवळपास. मग ते 10 लाईन ज्या आहेत ती त्याच्यातली एक लाईन जी आहे ती 1 मिलीमीटर असते. त्या 1 मिलीमीटरला पण आता समजा आपण अजून त्याला डिव्हाइड केला अजून बारीक बारीक ह्याच्यात, तर तेवढा 1 मिलीमीटर एवढापर्यंत, ते 0 मिलीमीटरपासून ते 1 मिलीमीटरपर्यंत आपल्याला काय दिसून येते? त्याची हे मायक्रो ऑर्गॅनिझम असे इतक्या आकाराचे असू शकतात. मग पुढे काय दिलेलं आहे आपल्याला? तर विथ रेफरन्स टू द साईज ऑफ द मायक्रोब्स, रिमेंबर द 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर और द मायक्रोमीटरसाठी आपल्याला हा पण एक सिम्बॉल आहे. तसंच आहे आपल्याला अजून एक म्हणू शकतो आपण 1 मीटर इज इक्वल टू द 10⁹ नॅनोमीटर. नॅनो म्हणजे त्याच्यापेक्षाही आणखी लहान. 10चा 6वा घात आणि 10चा 9वा घात म्हणजे 10 एकाच्या आधी आपण म्हणू शकतो 0.00000 असं 6 वेळेस आपण असं बघायला गेलो तर बघा बरं तो आपण कसं म्हणू शकतोय. तर अशा प्रकारे तुम्हाला जर सांगायचं झालं तर हा इथे आपण म्हणायला गेलो 0.00000 म्हणजे 10⁶ आहे. 1 2 3 4 5 आणि इकडे 1 म्हणजे हा इतकी त्याची काय आहे मिलीमीटर इतकी त्याची काय आहे आकार त्याचा असणार आहे. आणि जर इकडे आपण घेतला अजून एक नॅनोमीटरमध्ये समजा आपण असाच बघायला गेलो तर काय असणार आहे बघा 0.0000009 आहे ना. मग 1 2 3 4 5 6 7 8 आणि इकडं मग 1 म्हणजे एवढं त्याचं कमी त्याची व्हॅल्यू ही असणार आहे. लक्षात येते? इतक्या सूक्ष्म आपल्याला तो जीव असणार आपल्याला बघायला मिळेल. लक्षात येते? असे हे काय असतात? मायक्रोब्स असतात. तर अशा प्रकारे आपण बघितल्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन आपण करायला गेलो तर पुन्हा त्याच्या सेल स्ट्रक्चरवरनं त्याचं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक हे पहिलं येणारच आहे जसं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं झालं. आणि मग आपल्याला बघायला मिळेल की पुन्हा त्याचं डिव्हिजन झालेलं आहे बॅक्टेरियाजमध्ये आणि काय प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गेमध्ये. युकॅरियोटिक हे कोणत्या टाईप कोण येतात युकॅरियोटिक टाईपमध्ये? तर प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गे. प्रोटिस्टाबद्दल आपण मगाशी माहिती घेतली आहे, फंगीबद्दल सुद्धा घेतलेली आहे, तीच आपण थोडीशी इथे पुन्हा बघणार आहोत. मग आपल्याला बघायला मिळेल पहिला आहे बॅक्टेरिया की ज्याची साईज कशी असते 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटरपर्यंत तो लांबीचा असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे बघायला मिळतात. सर्वात पहिला आपण बघितलं तर कोकस असं ह्याला नाव दिलेलं आहे. हा इंडिपेंडंट असतो, युनिसेल्युलर आहे, इंडिपेंडंट आहे. आपण काय म्हणू शकतोय की कॉलनीज असतात, ह्याच्या अनेक अशा कॉलनीज एकत्रित अशा तयार होतात. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर द सेल न्यूक्लियस आर अपसेट. त्याच्यामध्ये वेगळे काही न्यूक्लियस किंवा सेल ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये नसतात. ते रिप्रोड्यूस बाय द सिम्पल बायनरी फीचर. सिम्पल बायनरी फीचरने ते काय रिप्रोड्यूस होऊ शकतात. इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली. जर त्यांना आवश्यक अशी जर कंडिशन त्यांच्या आजूबाजूला तयार झाली तर ते खूप मोठ्या प्रमाणात काय आहे डेव्हलप होत जातात, वाढत जातात त्यांची संख्या. जर त्यांना आवश्यक असणारी बॅक्टेरिया आपण म्हणतो एखाद्या बुरशी लागलेली खराब अन्न झालेली तिथे ते बॅक्टेरियाज तयार होतात आणि जर ती फेवरेबल कंडिशन त्यांना मिळाली की ते काय आहे खूप मोठ्या प्रमाणात तिथे वाढत जातात. अँड कॅन नंबर इन 20 मिनिट. अगदी 20 मिनिटाला त्यांचा नंबर डबल होतो. त्याच्यामध्ये कोकस आहे, कोकोबॅसिलस आहे, बॅसिलस आहे, स्पिरिलम आहे आणि व्हिब्रिओ असे. हे आपल्याला त्यांच्या शेपवरनं लक्षात येतील. जर आपण बघायला गेलो तर कोकस म्हणजे अगदी गोल आकाराचा असा आपल्याला दिसून येईल. गोलाणू असं ज्याला म्हटलं जातं. आणि त्याचप्रमाणे जर आपण कोकोबॅसिलस बघायला गेलो थोडासा तो हा गोल आकार हा थोडासा लांबट झाला. त्याच्यामध्ये अजून हा त्याचा आकार लांबडेल आणि असे त्याचा आकार हा थोडासा लांबट होताना आपल्याला दिसून येतोय. आणि मग अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे बॅक्टेरियाचं. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम बघायचं आहे, दॅट इज द प्रोटोझोआ, ज्याची साईज आहे अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर आहे. त्यानंतर मायक्रोमीटरमध्ये आपल्याला प्रोटोझोआ फाउंड इन सॉईलमध्ये ते फाउंड होतात, फ्रेश वॉटरमध्ये असतात आणि सी वॉटरमध्ये असतात.
सॉईल, नंतर फ्रेश वॉटरमध्ये, गोड्या पाण्यामध्ये आणि खाऱ्या पाण्यामध्ये पण दिसून येतात. त्याचमुळे सम फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर पॅथोजेनिक, म्हणजे आपण कीटाणू कृमी जे म्हणत असतो त्या ठिकाणी सुद्धा हे प्रोटोझोआ आपल्याला दिसून येतील. हे प्रोटोझोआ अशा आपल्याला वेगवेगळ्या, दीज आर द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ यूकॅरियोटिक सेल, अशा आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला हे देर इज अ ग्रेट व्हॅरिएशन इन द सेल स्ट्रक्चर, ऑर्गन ऑफ लोकोमोशन. त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचं व्हॅरिएशन आहे, व्हॅरी होतात, ते चेंज होत राहतात, त्यांच्या स्ट्रक्चर सारखंच चेंज होतं आहे. का बरं? कारण त्यांचा तोच लोकोमोशनसाठी असलेला ऑर्गॅनिझम आहे, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणारा. आणि त्याचप्रमाणे अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमोंग द प्रोटोझॉन. ओके, आणि जर आपण त्यांना ह्याच्यामध्ये पाहायला बघितलं, त्याचं सेल स्ट्रक्चर हे अतिशय व्हॅरिएशन, त्याच्यामध्ये बदल दिसत जातील. दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय द सिम्पल सेल डिव्हिजन. सिम्पल सेल डिव्हिजनने ते रिप्रोड्यूस होऊ शकतात. पुन्हा पुन्हा सेल डिव्हिजन झालं की ते रिप्रोड्यूस होताना आपल्याला दिसून येतात, आणि ते लगेचच एकातनं दुसरीकडे लगेच त्यांची सेल डिव्हिजन होत असते. मग त्याच्यामध्ये आपण अमिबा बघू शकतोय, पॅरामोशियम आहेत की जे फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर, डर्टी अगदी फ्रीली त्याच्यात लिव्ह करत असतात. कुठल्याही घाणेरड्या पाण्यात, अस्वच्छ पाण्यामध्ये हे आपल्याला जास्तीत जास्त दिसून येतील. त्यानंतर काय आहे, इटॅमिबा हिस्टोलिका हा नावाचा जो आहे, इटॅमिका हिस्टोलिका हा जो आहे तो आपल्याला कॉझेस द ॲमिओबेसिस, आपल्याला हा त्याच्यामुळे आपल्याला पोटाचा आजार म्हणजे कृमी जंत वगैरे होणे जो आहे तो आपल्याला पोटामध्ये आपल्याला कधी प्रवेश करू शकतो, ते तयार होऊ शकतो, आणि त्याच्यामुळे तिथे पोटाचा आजारही होऊ शकतो. लक्षात आहे. त्यानंतर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल पुढे आहे, आणि युग्लिना हा जो असतो तो ॲटोट्रॉफिक आहे. पुढची कन्सेप्ट आपण बघणार आहोत तर फंगी ही त्याची साईज ॲप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटरपर्यंत असते, की ज्याच्यामध्ये दीज आर फाउंड ऑन द डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. डिकेईंग म्हणजेच काय, खराब झालेलं आहे, डिके झालेलं आहे, आपण म्हणू शकतो त्याचं डिकम्पोजिशन स्टार्ट झालेलं आहे, अँड डेड बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स असे जे आहेत इथे आपल्याला हे फंगी आपण फंगी हा जो किंगडम फंगीमध्ये सुद्धा त्याचं माहिती घेतलेली आहे. ओके, दीज आर द यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, सम आर द युनिसेल्युलर अँड अदर आर व्हिजिबल विथ नेक आय. काही अगदी युनिसेल्युलर असतात, तर काही आपल्याला अगदी स्पष्ट डोळ्यांनी सुद्धा दिसू शकतात, इतके ते मोठे सुद्धा आकाराने असू शकतात. ओके, त्याचप्रमाणे ते सॅप्रोफायटिक असतात, ॲब्झॉर्ब्स देअर फूड अँड फ्रॉम द डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. दे रिप्रोड्यूस सेक्स्युअली अँड असेक्स्युअल. रिप्रोडक्शनचे 2 टाईप्स असतात ॲक्च्युली, सेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि असेक्स्युअल रिप्रोडक्शन. ह्याबद्दल तुम्हाला पुढे 9वी-10वीला माहिती घ्यायचीच आहे. आत्ता आपण फक्त ते रिप्रोडक्शनच्या टाईपप्रमाणे त्यांचं काय बघणार आहोत, की जे सेल डिव्हिजन होतात आणि बडिंग ह्या प्रोसेसमधून सुद्धा त्यांचं काय रिप्रोडक्शन होत असतं. ओके, त्यानंतर आपण बघायला गेलो, पुढचा आहे आपल्याला पॉईंट, त्याच्यामध्ये आपल्याला आधी एक्झाम्पल बघायला गेलं तर आपल्याला मिळेल की हा मशरूम जो आहे, नंतर बेकर्स यीस्ट आहे, मशरूम आहे, कॅन्डिडा आहे, हा सगळे काय आहेत आपल्याला फंगीचे एक्झाम्पल्स दिसून येतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा आपण बघणार आहोत, दॅट इज द अल्गे. त्याची साईज आपण बघितली ॲप्रॉक्सिमेटली असते 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटरपर्यंत त्याची साईज आपल्याला बघायला मिळेल. दे आर ॲक्वॅटिक म्हणजे ते जास्तीत आपल्याला पाण्यातच असताना दिसणार आहे, पाण्यातच मिळणार आहे. ते यूकॅरियोटिक आहेत, युनिसेल्युलर आहेत, आणि ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम आहे. यूकॅरियोटिक सेल स्ट्रक्चर त्याचं यूकॅरियोटिक आहे, सिंगल सेल आहे, आणि ॲटोट्रॉफिक आहे, स्वयंपोषी स्वतःचा अन्न ते स्वतः तयार, असे अलगे आपल्याला दिसून येतात. आणि हे आपल्याला जास्तीत बघा असं हिरवं म्हणजे शेवाळं जिथे तयार होतं ना, अशी हिरवं आपल्याला भिंतींवर पण पावसाळ्याच्या दिवसात, आत्ताच्या दिवसात तुम्ही बघितलेलं असेल, या पाण्यावर सुद्धा असा जो लेअर तयार होतो. ओके, त्या जे शेवाळं तयार होतं किंवा पाण्यावर किंवा भिंतींवर आपल्याला जो असा हिरवा थर तयार दिसतो पावसाळ्याच्या दिवसात, तिथे हे अलगे आपल्याला दिसून येणार आहेत. आणि तिथे आपल्याला ह्या टाईपचे यूकॅरियोटिक, युनिसेल्युलर आणि ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम दिसून येतात, की ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं. क्लोरोप्लास्ट असल्यामुळे ते काय आहे थोडेसे हिरवे दिसत असतात, आणि इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल वॉल. त्यांच्या सेल वॉलमध्ये क्लोरोप्लास्ट
क्लोरोप्लास्ट म्हणून त्यांना हिरवा कलर हा आलेला आपल्याला दिसून येतो. ती वनस्पती म्हणजे आहे का? वनस्पती नाही, पण ती काय आपल्याला काय दिसून येतो? एक ऑर्गॅनिझम आहे. लक्षात येते. आणि त्याच्या मोस्ट ऑफ देम आर द मल्टीसेल्युलर विजिबल विथ द नेक आय, आपल्याला अगदी डोळ्यांनी सुद्धा दिसू शकणार आहे. पुढचं आहे आपल्याला व्हायरसेस, ज्याची ॲप्रॉक्सिमेटली व्हायरस जीवाणू किटाणू आपण म्हणू शकतो. किटाणू जे आहेत असे की ज्याचे ॲप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर म्हणजे त्याच्याहीपेक्षा लहान, मायक्रोमीटरपेक्षाही लहान हे व्हायरसेस हे अतिशय लहान आपल्याला दिसून येतील मायक्रोमध्ये, की जे जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाहीच. बॅक्टेरिया एखादेच काही युजफुल असतात, काही हार्मफुल असतात, पण व्हायरसेस हे कधी युजफुल नसतात. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं आपण म्हणणार. दे आर सेड टू बी द ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. दोघांच्याही मधोमध बघा हे अशा प्रकारचे आपल्याला दिसून येत आहेत. अतिशय हे भयानक असे व्हायरसेस असतात एज ऑफ द लिव्हिंग अँड नॉन. दे आर स्टडीड अंडर द मायक्रोबायोलॉजीमध्ये आपल्याला ह्याचा अभ्यास मायक्रोबायोलॉजी या ब्रांचमध्ये बघायला मिळेल. मग काय काय आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील? व्हायरसेस एक्स्ट्रीमली मायन्यूट, अतिशय मायन्यूट असतात. दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन द बॅक्टेरिया. बॅक्टेरियापेक्षाही 10 ते 100 पटीने लहान असा त्यांचा आकार असतो. त्यानंतर आपण म्हणू शकतो की दे कॅन बी सीन ओनली विथ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. बॅक्टेरिया जे आहे ते कंपाऊंड मायक्रोस्कोपसोबत असे आपल्याला लो पॉवरच्या हाय पॉवरच्या त्याच्यातून दिसू शकतात, पण व्हायरसेस हे दिसू शकत नाही. त्याच्यासाठी आणखीन जो पॉवरफुल मायक्रोस्कोप त्याच्या पुढे शोधण्यात आलेला आहे, दॅट इज अ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. त्यामध्येच ह्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन म्हणजे त्याच्यातूनच हे दिसू शकणार आहेत. कंपाऊंड मायक्रोस्कोपमधून ते स्पष्ट दिसणार नाही. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ द इंडिपेंडंट पार्टिकल्स असतात. ते इंडिपेंडंट, दुसऱ्या कोणावरही डिपेंड राहत नाही, स्वतःचं ते शोध घेतात आणि त्याप्रमाणे त्याची वाढ होत असते. आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ द DNA. डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड हा एक आहे. DNA लॉंग मॉलिक्यूल आहे व्हायरस हा अतिशय. त्याच्यामध्ये DNA म्हणजेच काय ते DNA मार्फत सुद्धा एकाकडून दुसरीकडे ट्रान्सफर होऊ शकतात असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर RNA सुद्धा असतं त्याच्यामध्ये. ऑर द RNA दॅट इज रायबो न्यूक्लिक ॲसिड कवर्ड बाय द प्रोटीनचं कव्हरिंग त्याच्यावर असतं. लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसून येणारे अँड आर क्रिएटेड देअर न्यूमरस रेप्लिका. त्याच्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात काय आहे ते क्रिएशन त्यांचं लगेचच सुरुवात होतं. जेव्हा त्यांना पोषक असं वातावरण मिळतं तेव्हा ते काय नंबर ऑफ त्यांचे व्हायरसेस नंबर्स जे आहेत संख्या आहे ती काय दुपटी तिपटीने अतिशय 100 पटीनेही वाढत जात असते. दिस फ्री व्हायरस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. नवीन जे आपले सेल्स तयार होत असतात त्यांच्यावर तर ते खूप मोठ्या प्रमाणात काय आहे इन्फेक्शन तयार करत असतात. त्याच्यामुळे आपल्याला आपण बघायला गेलो व्हायरसेस बघायला गेलो तर ह्युमनमध्ये पोलिओ व्हायरस आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, HIV एड व्हायरस आहे आणि आत्ता आपण अगदी बघतोय तो कोरोना व्हायरस हा आपल्याला ह्युमन बिंगमध्ये पसरलेला दिसून येतो आहे. कॅटलमध्ये जर आपण गुरढोरं जी म्हणतो आपण गुरांमध्ये म्हणजे गाई म्हशी बैल वगैरे ह्यांच्यामध्ये बघितलं तर कॉर्ना व्हायरस म्हणून त्याच्यामध्ये एक असतो की ज्याच्यामुळे तो त्यांना वेगवेगळे आजार करायला निमित्त असतो. त्यानंतर प्लांट्समध्ये वनस्पतींमध्ये बघितलं तर टोमॅटोमध्ये विल्ट व्हायरस जो आहे तो ते वनस्पतीला पूर्ण बाद करतोय. टोबॅको मॉसाईक व्हायरस म्हणून आहे जो प्लांट्समध्ये आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर बॅक्टेरियाजमध्ये बघितलं तर बॅक्टोरी फॅज दॅट इज अ व्हायरसेस अटॅक बॅक्टेरियावर सुद्धा ते व्हायरसेस अटॅक करू शकतात. मग कोणता तो आहे बॅक्टेरियोफॅज हा जो आहे जो युजफुल बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये काही बॅक्टेरिया युजफुल असतात की जे आपल्याला डायजेशनसाठी किंवा वगैरेसाठी त्या आवश्यक असतात आपल्या शरीरामध्ये असणारे युजफुल आहेत, पण त्यांच्यावर सुद्धा अटॅक करणारे हे व्हायरसेस असू शकतात काही. लक्षात आहे. मग अशांना आपल्याला काय अतिशय ह्यांच्यापासून आपल्याला आपलं प्रोटेक्शन करणं आवश्यक आहे. मग आपल्याला पुढे बघायचं आहे की अशा प्रकारे व्हायरसेस कॉजेस द मेनी डिसीजेस टू द प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑल्सो. देअरफॉर आपल्याला त्यांच्यापासून जी काही हे करायचे आहे त्यांच्यापासून आपल्याला जो बचाव करायचा आहे तो आपल्याला काय आहे त्याच्यासाठी आपल्याला आपली हेल्थ मेंटेन करायची आणि त्याच्यामुळे त्याच्यावरच आधारित आपल्याला
पुढचा लेसन आपण पाहणार आहोत. दॅट इज अ हेल्थ अँड डिसीज. याच्यामध्ये आपण त्यांच्यापासून कसं करणार आहोत हे आपण पाहणार आहोत. ओके.